बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली अगदी तशीच उडी मारण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाला। शहापूर जवळच्या माहुली किल्ला परिसरातील धबधब्यावर पिकनिकसाठी इंद्रपाल पाटील मित्रांसोबत आला। त्यावेळी इंद्रपालनं धबधब्यावर चढून फिल्मी स्टाईलनं पाण्यात उडी घेतली, मात्र त्यात त्याला गंभीर दुखापत झाली। इंद्रपालला त्याच्या मित्रांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का या गाण्यानं मुंबईपासून थेट लातूरपर्यंत धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय। लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा याच गाण्यानं गाजली। पहिल्यांदाच विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या काँग्रेसनं भाजपला टार्गेट करणारं सोनूचं गाणं तयार केलं। शहरातले खड्डे, पाणी पुरवठा यावर हे गाणं रचत काँग्रेस नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला। खड्डे किती गोल गोल खड्ड्याचा आकार कसा गोल गोल महापौर बोलतात नुसतंच गोड बोल लातूर तुझा महापौरवर भरोसा नाही काय विकासावर करतात नुसती जोलझाल फक्त पेपरातच वाचून जनता बेहाल सगळ्यात प्रेस नोट नुसतीच गोलमाल रोडवरची लाईट कायम बंदच आहे लातूर तुला महापौरवर भरोसा नाही लातूरचे खड्डे किती गोल गोल खड्ड्याचा आकार कसा गोल गोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या समितीकडून सदाभाऊ खोत यांची आज चौकशी होणार आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। सदाभाऊ खोत हे पुण्यात आयोजित समितीच्या बैठकीला वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते, असा खुलासा त्यांनी नुकताच समितीच्या समोर केला होता। त्यामुळे समितीने आता आजची अंतिम तारीख दिली आहे। तेव्हा आज सदाभाऊ चौकशीला उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे सदाभाऊंनी पुण्यात समर्थकांच्या बैठका घेतल्याचं कळतंय। अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांची खास बडदास्त ठेवल्याचं दिसून येत आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये रमेश कदमांना आणण्यात आलं। त्यावेळी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये न ठेवता त्यांची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली। इतकंच नाही तर विश्रामगृहात रमेश कदम यांच्या नावावर रूमही बुक करून नंतर खाडाखोड केल्याचं समोर आलं। माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अटक करून त्यांची काल जामिनावर सुटका झाली आहे। पाचपुते यांच्यासह जमावानं अहमदनगर जिल्ह्यातील घोड धरणाचा दरवाजा बळजबरीनं उघडून पाणी सोडलं होतं। पाचपुते यांच्यासह 10 ते 12 जणांना धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनानं दाद न दिल्यानं विना परवाना नियमबाह्य धरणाच्या गेटचं कुलूप तोडून पाणी सोडलं होतं। या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी पाचपुते यांच्यासह 10 ते 12 जणांना अटक केली होती। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबद्दल जालन्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आक्षेप जाणून घेतले। शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्यात यावा ही शिवसेनेची पहिल्यापासूनची मागणी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करूनच हा महामार्ग होणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। आषाढ भागवत एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले, मात्र दर्शन रांगेचीच व्यवस्था नसल्यानं मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं दिसून येत आहे। 15 दिवसांपूर्वी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला, त्यानंतर आलेल्या या एकादशीसाठी कुठलीही सुविधा करून देण्यात आलेली नाहीये। पोलीस प्रशासनानं वारंवार बजावून देखील आषाढी यात्रेसाठी उभारलेले लाकडी बॅरिकेडिंग काढून टाकल्यानं घुसखोरी आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याच्या वादावर काल सुनावणी झाली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील उपस्थित होते। यावेळी पुजारी हटाव समितीच्या 16 सदस्यांनी आपलं म्हणणं लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडलं। त्यामुळे ऐतिहासिक पुरावे तसंच काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे। या प्रकरणी जनसुनावणी घेण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी समिती सदस्यांकडून करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव गावात परतवारी यात्रेला सुरुवात झाली आहे। संत नामदेवांच्या दर्शनाशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही अशी भाविकांची धारणा आहे। त्यामुळे आषाढीसाठी पंढरपूरला पायी गेलेले भाविक परत येताना नरसीला भेट देतात। कामाक्षी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी संत नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं। राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान आणि पोलीस प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती।
मनमाडच्या पाणीवाडीतील BPCL टर्मिनलमध्ये वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे 13 जिल्ह्यातील इंधन पुरवठा ठप्प झालाय. अनेक पेट्रोल पंपावरील इंधन संपल्यानं पंप मालकांनी BPCL कंपनीकडून गाड्या भरून घेणं इंधन नेलेलं आहे. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून इंधन भरून निघालेल्या 18 गाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं.